देशभरातील विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून नावारूपाला आलेल्या कॉकरोच जनता पार्टी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सीजेपीच्या लढ्याला आणखी एक विजय मिळालेला आहे। नालसार विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सरन्यायाधीशांना विरोध केल्याप्रकरणी नालसारच्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियानं माघार घेतली असून त्या संदर्भात निर्णय रद्द केलेला आहे। त्यामुळे हैदराबादच्या लॉच्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळाला असून कॉकरोच जनता पार्टीच्या लढ्याला आणखी एक विजय मिळाल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात सीजेपीच्या सौरभ दास यांनी काय पोस्ट केली आहे बघूया। बार काउन्सिलचे मनन मिश्रा बैठका परिषदांवर वार्षिक नालासार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा आदेश मागे घेण्यात आलेला आहे। मनन मिश्रा हे 14 कोटी रुपये कुठे खर्च करतात, शिवाय 12 कोटी रुपये त्यांना प्रवास आणि राहण्यासाठी मिळतात। याचं फलित काय? मनन मिश्रा असे हुकुमशाही आदेश काढणार असतील तर काय तरुण वकील आणि कायद्याच्या विद्यापीठाचं भलं करणार? मनन मिश्रा 2012 पासून या पदावर आणि 2030 पर्यंत राहणार आहे। मनन मिश्रांची आता वेळ झाली आहे। आम्ही जेव्हा म्हणलं की आम्ही प्रोटेस्ट करू त्याच्या एका तासानंतर त्यांनी ते वापस घेऊन टाकलं, माघार घेऊन। अशा पद्धतीचा निर्णय घेणं कितपत नाही, हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे एक तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू। तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता। पण जसं त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले ना, आता लोक शांत बसणार नाही। अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्यापुढे कोणी सहन करणार नाही। हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी।